स्वामी शिवसेना जिल्हा संघटक म्हणून या ठिकाणी काम करतोय। तर सोलापूर जिल्ह्यामधील अनेक कारखानदारांनी या ठिकाणी शेतकऱ्यांची ऊस बिलं आज मे महिना संपत आला तर त्यांच्या खात्यावरती जमा केलेले नाही। शेवटचा मस्टर असेल किंवा 10 दिवसाची जी बिलं आहेत ती बिलं अजून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेली नाहीत। आज पूर्णपणे पावसाळा सुरू झालेला आहे, दुसरा हंगाम सुरू होईल तरी सुद्धा अजून कारखानदार शेतकऱ्यांची जर बिलं देत नसेल तर ह्या शेतकऱ्यांनी करायचं काय? आणि साखर संचालक असतील किंवा जे अधिकारी संबंधित अधिकारी असतील या अधिकाऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी कारखानदाराची पाठराखण न करता त्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी अधिकाऱ्यांनी सुद्धा केलं पाहिजे। आणि त्यासाठीच या ठिकाणी आज साखर सहसंचालक सोलापूर विभागाचे काय साठे साहेब आहेत यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलो आणि त्यांना निवेदनही देण्यात आलंय की 8 दिवसामध्ये जी काही शेतकऱ्यांची राहिलेली रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात यावी। त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांना विचारत न घेता त्याचबरोबर शेतकऱ्यांना टाळून त्यांना कुठलाही विचारपूस न करता त्यांचा जो ऊस कारखान्यात आलेला आहे त्या ऊसाच्या रकमेमधून त्यांची सभासद संदर्भात 10,000 असेल, 15,000 असेल किंवा 5,000 रुपये असेल अशा प्रकारची रक्कम त्यांना विचारत न घेता त्या ठिकाणी कपात करण्यात आलेली आहे आणि त्यांना विश्वासात न घेता त्यांना सभासद करण्यात आलेले आहे। अनेक ऊस शेतकरी सभासद असतील ते शेतकरी सभासदाची जी रक्कम आहे ती रक्कम माघारी मिळावी म्हणून अनेक कारखानदाराकडे जाऊन त्या ठिकाणी विनवणी केली। त्यांनी बऱ्याच प्रकारे 4 वेळा जाऊन त्या ठिकाणी विचारणा करून सभासद रक्कम माघारी मिळावी यासाठी अर्ज केलेले आहे, परंतु त्यांना आजपर्यंत कायम विचारत नाही घेता किंवा कुठल्या प्रकारचे उत्तर न देता त्यांना रक्कम माघारी करण्यात आलेली नाही। याचबरोबर अनेक सभासद या ठिकाणी त्यांचा साखर कारखानदाराकडून विमा उतरवण्यात आलेला नाही, मग ते खाजगी असतील किंवा सहकारी कारखाना असतील त्यांना विमा न उतरवल्यामुळं अनेक शेतकऱ्यांचे दारादार असताना रात्रीच्या अंधारामध्ये दारादार असताना कुठला साप चावून किंवा विजेचा धक्का लागून या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत। त्यामुळे अशा शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा विमा मिळालेला नाही, कुठल्या प्रकारचा लाभ त्यांना मिळालेला नाही। तर अशा प्रकारचे जे काही प्रकार घडत आहे त्यावरती साखर संचालकांनी विचार केला पाहिजे। त्या शेतकऱ्यांना सभासदांना प्रत्येक कारखान्याकडून विमा उतरण्याची सूचना या ठिकाणी देण्यात यावी। याचबरोबर सभासद रक्कम जी काय आहे जी काही कपात करण्यात आली ती सभासद रक्कम त्यांना रिटर्न करण्यात यावी अशा प्रकारच्या ठिकाणी सूचना करण्यात आलेली आहे। याचबरोबर जे ऊस उत्पादक आहेत त्या ऊस उत्पादकांना लवकरात लवकर या ठिकाणी विमा असेल किंवा सभासद रक्कम असेल ती परत देण्यात यावी अशी या ठिकाणी विनंती करण्यात आली। आपली पुढची दिशा काय असणार आहे? जर येत्या 8 दिवसामध्ये साठे साहेबांनी जर निर्णय नाही घेतला किंवा कुठल्या प्रकारचे प्रोसेस जर नाही झाली तर शिवसेनेच्या वतीनं शिवसेना स्टाईलने या ठिकाणी आंदोलन करून त्या सभासदांना त्यांची रक्कम माघारी मिळाली पाहिजे, त्याचबरोबर राहिलेली बिलं त्यांच्या खात्यावरती जमा केली पाहिजेत अशा प्रकारचा या ठिकाणी निर्णय घेतो। जर येत्या 8 दिवसामध्ये जर मागण्या मान्य नाही झाल्या किंवा जर बिलं नाही काढली तर वेगळ्या प्रकारचं आंदोलन करून त्यांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी शिवसेना स्टाईलने करण्यात येईल असा या ठिकाणी इशारा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या भागातील बातम्या पाहण्यासाठी स्टार सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबून आपल्या मोबाईलवर नोटिफिकेशन्स मिळवा।